नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे। घरामध्ये गणपतीचं आगमन होताच अद्वैतने कलावर असलेल्या प्रेमाची सर्वांसमोर कबुली दिलेली असते। त्यासोबतच आता राहुलची इथे बेल झालेली असते, पण सगळ्या चांदेकरांचं म्हणणं असतं राहुलने चुका केलेल्या आहेत, त्यामुळे त्याला घरामध्ये घ्यायचं नाही। पण इथे राहुलला घरामध्ये घेण्यासाठी रोहिणीने अटॅक येण्याचं नाटक केलेलं असतं आणि त्या रोहिणीवर असलेल्या प्रेमाखातर इथे राहुलला आता पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरामध्ये एंट्री मिळणार असते। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत, पाहायच्या आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर छान छान कमेंट करायला विसरू नका। आता प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपण पाहत आलेलो आहोत की आता कला तर अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते। आता अद्वैत सुद्धा तिच्यावर असलेलं प्रेम हे तिला सांगणार असतो, पण जेव्हा हे सगळं काही त्याला कळतं तेव्हा मात्र त्याच्या गोष्ट लक्षात येते की आपल्याला फक्त इथे 6 महिने एकत्र राहण्याचा कालावधी दिलेला आहे। पण आता नुकतंच इथे कलाच्या बाबतीत खूप मोठा अपघात झालेला असतो, तो म्हणजे की मंगळागौरीच्या वेळेस तिला सर्प दंश झालेला असतो आणि हे सगळं कोणी केलं, कशा पद्धतीने केलं हे सुद्धा आपल्याला इन डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे। पण आता घरामध्ये गणपतीची स्थापना होणार असते। जेव्हा कला हॉस्पिटलमधून बरी होऊन येते आणि हॉस्पिटलमधून बरी होऊन आल्याच्या नंतर इथे सगळे राग रुसवे हेवे दावे सगळं काही विसरून इथे अद्वैत आणि कला सरोजवरील असलेलं त्यांची जी काही निष्ठा आहे किंवा सरोजने आता कलाला सून म्हणून स्वीकारलेलं असतं आणि त्यामुळेच खूप आनंदामध्ये हा गणेश उत्सव इथे साजरा होताना आपल्याला दिसणार आहे। त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हा गणेश उत्सव आता कलासाठी खूप खास असतो। तर इथे मात्र राहुलसाठी तो खास असेल का, किंवा आता इथे अद्वैतने कला प्रपोज केल्यानंतर कला त्याचं प्रेम स्वीकारेल का, त्याचबरोबर इथे चांदेकरांची मोठी सून म्हणून मिरवेल का, किंवा जो 6 महिन्याचा काउन्सलरकडून कालावधी मिळालेला असतो ह्या सगळ्या गोष्टींचा काय अंत होईल, काय शेवट होईल, किंवा इथे आता ह्या दोघांची पुन्हा ताटातूट तर होणार नाही ना, किंवा राहुल जेलमध्ये जाऊन आल्यामुळे पुन्हा तो वेगळ्याच याच्यामध्ये गेलेला तर नसेल ना, तो अद्वैत आणि कलाबरोबर पुन्हा काही खुन्नस पाडण्याचा प्रयत्न तर करणार नसेल ना, हे सगळं काही आपल्याला इथे येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायचं आहे। तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहत आलेलो आहोत की आता इकडे मंगळागौरीची जी स्पर्धा होते त्या मंगळागौरीच्या स्पर्धेला कलाला इथे मानाची साडी आणि जी चांदेकरांच्या इथे पारंपरिक पद्धतीची जी साडी असते ती सरोजकडून कलाला मिळालेली असते। तर सरोजला कोणाकडून मिळालेली असते तर ती म्हणजेच की तिच्या सासूबाईंकडून। तीच साडी आता सरोजने कलाला दिलेली असते। ही गोष्ट जेव्हा इथे नैना आणि रोहिणीला कळते, नैना रोहिणीला ही गोष्ट कळाल्यावर त्यांचा दोघींचा खूप जळफळाट होत असतो। रोहिणी विचार करते, माझा मुलगा जेलमध्ये आहे आणि माझा मुलगा जेलमध्ये असून सुद्धा इथे आता ह्या मस्त इथे आनंदी आहेत आणि त्याचबरोबर मंगळागौर करतायत आणि माझ्या मुलाचं इथे ह्यांना काहीच पडलेलं नाही, आणि म्हणूनच आता कलाची ही जी मंगळागौर आहे ही तिच्या कायम लक्षात राहील आणि ह्या मंगळागौरीमुळे ती आयुष्यातून उठेल असाच विचार आता नैना आणि सरोज इथे रोहिणी करत असतात। नैना आणि रोहिणीने हा विचार केल्यानंतर जेव्हाच मंगळागौर असते त्या मंगळागौरीमध्ये तिच्या स्पर्धा जे राऊंड असतात ते स्पॉइल करण्याचं, डिस्ट्रॉय करण्याचं काम इथे नैनाने केलेलं असतं। तरी सुद्धा इथे कलाला यश मिळालेलं असतं आणि सरोज आणि कलाची जोडी सर्वोत्तम सून, सर्व गुणसंपन्न सून म्हणून इथे घोषित करण्यात आलेली असते। मग आता अंतिम राऊंडमध्ये ह्या दोघींना कसं जिंकवायचं हा प्रश्न ह्यांच्या मनामध्ये आलेला असतो। तेव्हा रोहिणी म्हणत असते, काही जरी झालं तरी त्या कलाला मी जिंकू देणार नाही, तिच्यामुळे तुझा इथे पती जेलमध्ये आहे, ही गोष्ट तू कधीच विसरू नकोस नैना, असं तिला ती सांगते। त्यावर नैना म्हणते, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा
प्रत्येक वेळी माझ्या सुखाच्या आड येणारी व्यक्ती ती इथे कला आहे, त्यामुळेच आता मी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणूनच ह्या दोघींनी इथे संध्याकाळी घरी आल्यानंतर प्लॅन केला आणि प्लॅन केल्यानंतर कलाचा जो बॉक्स असतो त्यामध्ये त्या दोघींनी इथे साप ठेवला। आता साप ठेवला आणि त्यानंतर कला जेव्हा तिचा बॉक्स ओपन करायला जाते तेव्हाच तिला तो साप इथे चावला जातो। त्याचबरोबर इथे कला बेशुद्ध होऊन पडते, तिच्या तोंडातून फेस येत असतो, पूर्ण सापाचं विष तिच्या शरीरभर पसरलेलं असतं। अद्वैत आणि सरोजने इथे खूप काही जीवाचं रान केलेलं असतं आणि कलाला वाचवण्याचा त्यांचा तो प्रयत्न असतो। लगेचच सरोजनी स्वतःच्या साडीचा जो पदर असतो त्या पदराचा काठ फाडलेला असतो आणि तिच्या हाताला घट्ट बांधलेला असतो, जेणेकरून ते विष पूर्ण शरीरामध्ये पसरू नये। पण ह्या गोष्टीला आतापर्यंत खूप उशीर झालेला असतो। पण इकडे आता जेव्हा साप चावतो तेव्हा मात्र सरोज आणि त्याचबरोबर अद्वैत अगदी जीवाची बाजी मारत आणि खूप जास्त मेहनत आणि काळजी घेत कलाचा जीव वाचवतात। सरोज तर अगदीच तिची जवळची व्यक्ती, त्याचबरोबर स्वतःची मुलगी आहे आणि त्याचबरोबर इथे स्वतःच्या मुलीला काहीतरी झालंय ह्या गोष्टी अशाच झाल्यामुळे ती आता इथे कलाची खूप काळजी घेऊ लागलेली असते। आता 2-3 दिवस गेल्यानंतर कलाला डिस्चार्ज होतो, तरी सुद्धा कलाच्या अंगामध्ये त्राण शिल्लक राहिलेला नसतो, तिला थोडाफार अशक्तपणा येत असतो। आता घरी अद्वैत आल्यावर तिची व्यवस्थित आणि चांगली जातीनं लक्ष देऊन काळजी घेत असतो। तो म्हणत असतो, जर खरे तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं। त्यावरच ती म्हणत असते, असं काय माझ्या विना तुझं काय अडतंय एवढं। त्यावरच तो म्हणत असतो, असं कसं म्हणतीस खरे, तुझ्या विना माझं सगळं काही अडतंय आणि त्याचबरोबर अरे असं कसं, आपण 6 महिनेच फक्त बरोबर असणार आहोत ना, सोबत असणार आहोत का, आणि 6 महिन्यानंतर आपण वेगळे तर होणारच आहोत ना। त्यावरच आता अद्वैत म्हणत असतो, हे बघ त्या गोष्टी बाजूला ठेव आणि आता ह्या गोष्टीचा विचार कर। ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुझी तब्येत महत्त्वाची आहे आणि तुला बरं होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तू बाकीच्या गोष्टींचा इथे विचार करू नकोस। त्याच पद्धतीने इथे आबा सुद्धा तिला समजावून सांगत असतात आणि हे बघ इथे कला, तू अजिबातच ह्या बाकीच्या गोष्टीचा इथे विचार करू नकोस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा तुला लवकरात लवकर बरं होणं महत्त्वाचं आहे। त्यावरच आता इथे रजनी म्हणत असते, हे बघ सगळ्यात महत्त्वाची आणि एक गोष्ट, तुला इथे किचनमध्ये येऊन कामं करण्याची काहीच गरज नाही, काही जरी झालं तरी सुद्धा मी सगळं बघेल। इथे कलाच्या अंगामध्ये अजिबातच त्राण शिल्लक राहिलेला नसतो। आबा म्हणत असतात, हे बघ कला, आता घरामध्ये गणपतीची स्थापना होणार आहे, आता लवकरच नुकतेच 4 दिवसावर गणपती येऊन ठेपलेले आहेत, त्यामुळे तुला तोपर्यंत बरं व्हायचं आहे आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे। तर इकडे आता दुसऱ्या बाजूला संगीताने अद्वैतला फोन करून सांगितलेलं असतं की मी इथे कलाला 4 दिवसासाठी माझ्याकडे घेऊन जाऊ का। त्याचबरोबर त्याने असं सांगितलेलं असतं की नाही, हवं तर तुम्हाला इकडे येऊन राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता, पण संगीता म्हणते नाही, तिकडे मला राहायला बोलू नका। त्यावरच अद्वैत म्हणत असतो, बरं तुम्ही असं राहायला येणार नसलात तर आता गणपतीची स्थापना येणार आहे 4 दिवसांनी, मग तेव्हा तरी तुम्ही इकडे येऊ शकता आणि कलाची सुद्धा काळजी घेऊ शकता, असं इथे बोलत असतात। त्यावरच आता संगीता म्हणत असते, हो अगदीच बरोबर आहे। इकडे मात्र अद्वैत जो आहे तो इकडे कलाची पुरेपूर काळजी घेत असतो, तिच्या आवडीनिवडी त्याचबरोबर तिचे पथ्य पाणी हे सगळं काही तो इथे सांभाळत असतो। इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की रोहिणीला काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता राहुलला घरी आणायचं असतं आणि रोहिणीला राहुलला घरी आणल्यानंतर आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती खूप कांगावा करत असते। गणपती 4 दिवसावर येऊन ठेपलेले आहेत, मग माझ्या राहुलला घरामध्ये आणायचं नाही का, कारण इकडे राहुलने तिला फोन केलेला असतो आणि राहुलने फोन केल्यानंतर असं सांगितलेलं असतं की मम्मा तू काही करणार आहेस की नाही, इथे मला तू घरात घेण्यासाठी काही प्रयत्न करणार आहेस की नाही। त्यावरच रोहिणीने सांगितलेलं असतं, हे बरं राहुल तू काळजी करू नकोस, काही जरी झालं तरी सुद्धा गणपती स्थापनेच्या आदल्या दिवशी इथे मी तुला घरामध्ये घेणार आहे आणि तू अजिबातच काळजी करू नकोस। ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तिनं सांगितलेल्या असतात। आता इकडे मात्र सरोजकडे सुद्धा रोहिणी जाते, ती म्हणत असते, सरोज वहिनी इथे तुम्हाला अगदीच लहान बहिणीसारखं आणि आईसारखी माया केलेली आहेस, मग माझा मुलगा इथे घराबाहेर आहे, आता गणपतीचे सण येत आहेत, मग तुला वाटत नाही का की माझा मुलगा सुद्धा या घरामध्ये आला पाहिजे। त्यावरच आता इथे सरोज म्हणत असते, हे बघ रोहिणी त्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत। जेव्हा राहुल चुकत होता तेव्हा तू ह्या गोष्टी विचारात घेतल्या नाहीस का, त्याचबरोबर इथे एवढं सगळं काही त्याने केलेलं आहे, इथे कलाच्या जीवावर तो उठला होता
आणि तरी सुद्धा आता इथे तू त्याची बाजू घेऊन बोलत आहेस। इकडे मात्र राहुल सतत रोहिणीला फोन करत असतो, काही कर मम्मा, पण मला घरामध्ये घे आणि मला घरामध्ये यायचं आहे, मी इतके दिवस बाहेर नाही राहू शकत। त्यावर रोहिणीने त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं, राहुल मला तू थोडासा वेळ देणार आहेस का? मला इथे सगळ्यांशी बोलावं लागेल आणि सगळ्यांशी बोलल्यानंतरच ठरेल ना की काय होणार आहे आणि काय नाही ते, त्यामुळे तू मला थोडासा वेळ दे असं सांगितलेलं असतं। तर इकडे आता राहुल घरामध्ये जाण्याची तयारी करत असतो। तो गौरवला सुद्धा भेटलेला असतो आणि गौरवला सांगितलेलं असतं की आता आपण बरेच दिवस इथे कॉन्टॅक्टमध्ये नको राहायला, कारण जर तू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असशील तर आता मम्मा सुद्धा माझी काहीच मदत करू शकणार नाही असं इथे तो बोललेला असतो। इकडे मात्र रोहिणी खूप कांगावा करत असते की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा घरामध्ये घ्यायचंय, आणि तेव्हाच सगळ्यांनी नकार दिल्यामुळे आता इथे रोहिणी बेशुद्ध होऊन पडते। अटॅक आलेला असतो आणि पॅनिक अटॅक आल्यानंतर इथे नैना म्हणत असते, हे सगळं तुम्हा सगळ्यांमुळे झालेलं आहे। इथे मम्मा फक्त आणि फक्त कशामुळे आजारी पडल्यात, कशामुळे त्यांना अटॅक आलेला आहे, तर तुम्ही सगळ्यांनी इथे माझ्या नवऱ्याला घरामध्ये घेण्यासाठी नकार दिला आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं इथे ती बोलते। त्यावरच हे सगळं काही होत असताना आता इकडे सरोज म्हणत असते, हे बघ रोहिणी, उगाचच तू आजारपण काढून घेऊ नकोस। आता डॉक्टर येऊन रोहिणीला चेक करतात। डॉक्टरांनी रोहिणीला येऊन चेक केल्यानंतर इकडे मात्र डॉक्टर म्हणत असतात, त्यांनी खूप जास्त स्ट्रेस घेतला आणि त्यांनी खूप जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत। आता सरोज आणि आभाई ते बोलत असतात। तेव्हाच इथे आता अद्वैत आणि कलाला सुद्धा बोलवलं जातं। आता सरोज, आबा, कला आणि अद्वैत हे चौघे जण बोलत असतात। त्यावरच आता सरोज म्हणत असते, हे बघ अद्वैत, ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी आता सोडून द्यायला हव्यात। किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता जो राहुल आहे तो या घरातील एक मुलगा आहे, त्याचबरोबर त्याने त्या चुका केलेल्या आहेत आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की रोहिणी हा घरची मुलगी आहे, तिला मी माझ्या मुलीप्रमाणे आणि त्यासोबत नेहमी मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे। मला माहिती आहे तिच्या हातून सुद्धा खूप काही चुका इथे झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्या सगळ्या चुकांना आपल्याला इथे माफी द्यावीच लागेल आणि त्यासोबत इथे तिला माफ करावं लागेल। त्याचबरोबर आता इथे आपल्याला त्याला घरामध्ये बोलवून घ्यावंच लागेल, नाही तर रोहिणी आजारी पडेल। त्यावरच आता अद्वैत म्हणत असतो, पण मला त्याच्याशी काहीच बोलायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जर त्याला इथे खरेने माफ केलं तर मग मी विचार करू शकतो। आता कलाला खरं तर एकत्र कुटुंब हवं असतं आणि त्यामुळे तिचा तोच इथे प्रयत्न सुरू असतो आणि म्हणूनच ती म्हणत असते, ठीक आहे रोहिणी मॅडम, तुम्ही नका काळजी करू, घ्या तुम्ही इथे राहुलला घरी बोलवून। असं म्हटल्यानंतर आता लगेचच हे सगळेजण रोहिणीला सांगतात की तू राहुलला फोन कर आणि बोलावून घे, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर इथून पुढे राहुलने कसलीही आणि काहीही जरी चूक केली तरी सुद्धा तो इथून पुढे ह्या घराचा कोणीच नसेल आणि तो तर नसेल, आणि तू जर त्याची वकिली केलीस किंवा तू जर त्याच्या बाजूने उभी राहिलीस तर तुला सुद्धा ह्या घरामध्ये जागा नसणार आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं। असं स्पष्टपणे सांगितल्यानंतरच आता रोहिणीने इथे राहुलला कॉल केलेला असतो आणि राहुलला कॉल केल्यानंतर लगेचच आता तिला घरामध्ये घेण्याचे आदेश इथे दिलेले असतात। त्यामुळे तिने लगेचच राहुलला सुद्धा घरामध्ये बोलावून घेतलेलं असतं। आता राहुल तर चांदेकराच्या घरी आलेला असतो, पण इथे मात्र तो घरी आल्यानंतर त्याच्याशी फारसं कोणी नीट बोलत नसतं। कला आणि अद्वैत तर त्याचं तोंड सुद्धा पाहण्याची त्यांच्याकडे इच्छा नसते। फक्त आणि फक्त इथे आता जी रोहिणी आहे, रोहिणीच्या तब्येती खातर आणि फक्त ती आजारी आहे आणि इथे तिचा मुलगा आहे, फक्त आणि फक्त ह्या सगळ्या गोष्टीसाठीच फक्त इथपर्यंत तिला परवानगी दिलेली असते आणि त्यामुळेच आता इथे कला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली असते। पण किती नाही म्हटलं तरी सुद्धा राहुलला माफ करणं हे मात्र शक्य नसतं आणि राहुलला माफ करायला आमच्याकडे कुठलाच पॉईंट सुद्धा नाही असा इथे विषय सुरू असतो। आता राहुल तर घरामध्ये आलेला असतो, पण आता गणपतीची जी स्थापना असते किंवा गणपती आता 2 दिवसावर येऊन ठेपलेले असतात। आता कलाला सुद्धा थोडंसं बरं वाटत असतं, त्यामुळे अद्वैत आणि कला विचार करत असतात की ह्या वर्षीचा जो गणपती आहे तो आपण खूपच छान पद्धतीने इथे करूयात। त्यावरच अद्वैत म्हणत असतो, नेमकं काय करायचं आहे, तुझ्या डोक्यामध्ये काही आहे का? त्यावरच ती म्हणत असते, हो, ह्या वर्षीची आरास आणि गणपतीची मूर्ती आता आपण दोघं मिळून बनवूयात। असं म्हणूनच आता अद्वैत म्हणत असतो, ठीक आहे। मग आता ते दोघं सुद्धा उद्यापासूनच गणपतीची मूर्ती बनवायला सुरुवात करतात। आता दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबलवरती बसल्यानंतर इथे अद्वैत आणि कला आबांकडे विषय काढत असतात
की आता गणपतीची यावर्षीची जी डेकोरेशन आणि त्याचबरोबर सजावट आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने करूयात आणि त्याचसोबत इथे सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने करूयात। आबा म्हणत असतात तुला जर यावर्षी बरं वाटत नसेल तर आपण गणपतीची मूर्ती जी आहे ती इथे बाहेरून मागूयात। पण कला म्हणत असते नाही, त्याची बरीच आम्ही तयारी रात्री करून ठेवलेली आहे। ती गणपतीची मूर्ती आता लगेचच 2 दिवसामध्ये पूर्ण होईल, म्हणजे आजचा दिवस आणि उद्या सकाळपर्यंत। उद्या तर गणपती येणार आहेत। आज आता इकडे गणपतीची मूर्ती कला आणि अद्वैतने खूपच कमाल अशी बनवलेली असते। गणपतीची मूर्ती एवढी कमाल अशी बनवल्यानंतर इकडे मात्र कला खूपच जास्त खुश झालेली असते। आज आता आबा म्हणत असतात की आजच्या गणपतीची पूजा आणि त्याचबरोबर आरती ही कला आणि अद्वैतलाच मिळणार आहे, कारण इथे आता बऱ्याच अशा काही गोष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे कला तर खरं तर आजारपणातून सुद्धा इथे उठलेली आहे आणि कला आजारपणातून उठलेली असल्यामुळे आता इथे ह्या गणपती स्थापनेचा मान कला आणि अद्वैतला मिळणार असतो। तर आता कला आणि अद्वैत खूपच छान असे तयार झालेले असतात आणि गणपतीची मूर्ती आणण्यासाठी ते निघालेले असतात। संगीता सुद्धा तिथे आलेली असते, कारण कलाचं आजारपण जे आहे ते फक्त आणि फक्त तिला फोनवर आणि त्याचबरोबर येऊन जाऊनच तिने केलेलं असतं। आता मात्र इथे जी संगीता आहे ती चांगली गणपतीमध्ये 1-2 दिवस इथे राहण्यासाठी येणार असते। आता कला आणि अद्वैत छान तयार होऊन गणपतीची मूर्ती आणायला गेलेले असतात। कलाचं जे शॉप आहे त्या ठिकाणी मूर्ती ठेवलेली असते आणि खूप सुंदर अशी सुबक कलाने मूर्ती बनवलेली असते। कला म्हणत असते खरंच चांदेकर, आजचा हा जो गणपती आहे तो मला कायम लक्षात राहील। अद्वैत सुद्धा म्हणत असतो हो, आता ह्या गणपतीच्या मला तुला काही सरप्राईज द्यायचा आहे किंवा गणपतीची स्थापना झाल्यानंतर मला तुला काहीतरी सांगायचे। त्यावरच कला म्हणत असते काय सांगणार आहे चांदेकर, प्लीज सांग ना। तो म्हणत असतो की गणपतीची स्थापना होऊ देत, मग सगळ्या गोष्टी मी इथे तुला सांगणार आहे, असंच अद्वैत बोलतो। आता दोघे जण घरी गणपती घेऊन येतात। इकडे मात्र रजनी खूपच छान पद्धतीने औक्षण करते। औक्षण केल्यानंतर दोघांना इथे गंध लावत असते आणि त्यानंतर गणपती घरामध्ये घेऊन येतात। आता गणपती घरामध्ये आणल्यानंतर इथे गणपतीची व्यवस्थित पद्धतीने ब्राह्मणाच्या साक्षीने इथे पूजा वगैरे होत असते। आता गणपतीची पूजा झाल्यानंतर इकडे आरतीचा मान जो आहे तो इथे अद्वैतला आणि कलाला मिळालेला असतो। हे सगळेजण खूपच जास्त आनंदामध्ये आणि खुश असतात। आता कलाने स्वतःच्या हातानेच इथे जे मोदक आहे ते इथे बनवलेले असतात। आरती झालेली असते। त्याचबरोबर आता कला म्हणत असते काय बोलणार होता चांदेकर, प्लीज तू मला सांग ना, जे काही बोलणार होता असते। त्यावरच तो म्हणत असतो हो सांगणार आहे, पण आत्ता नाही, सगळ्यांसमोर सांगणार आहे। त्यावरच कला म्हणत असते हो का, काय सांगणार आहेस ते तरी ठरव अगोदर। तो म्हणतो माझं ठरलेलं आहे, पण तू रेडी राहा। असं म्हणूनच दोघं एकमेकांच्या खूप जास्त जवळ आलेले असतात। कलाला थोडासा अंदाज असतो की हा नेमकं मला काय बोलणार आहे आणि काय नाही। इकडे मात्र जेव्हा जेव्हा कला आणि अद्वैत असे एकत्र आलेले जवळ आलेले असतात तेव्हा तेव्हा जो अद्वैत आहे फक्त आणि फक्त इथे हरवून गेलेला असतो। हे कलाला सगळं काही आता आठवत असतं। ती विचारच करत असते की नेमकं चांदेकर मला काय सांगणार आहे आणि त्याचसोबत तो त्याच्या मनातली गोष्ट तर मला सांगणार नाही ना। खरं तर मी इथे चांदेकरच्या कधीच प्रेमात पडले, त्याच्या त्या निरागस रूपात आणि त्याचबरोबर त्याच्या पणामध्ये मी कधीच प्रेमात पडले हे त्याला सुद्धा माहिती नाही, पण मला हे सगळं त्याच्या तोंडून ऐकायचं आहे, असा कला म्हणत असते। आता संध्याकाळी सगळ्यांची जेवणं झालेली असतात आणि सगळेजण हॉलमध्ये बसलेली असतात। सगळेजण हॉलमध्ये बसलेल्या असतानाच आता कला उभी असते, तर अद्वैत लगेचच तिच्या समोर गुडघ्यावर जाऊन बसतो। आता लगेचच अद्वैत खाली गुडघ्यावर बसल्यानंतर एक हात कलाच्या समोर पकडत असतो। सगळेजण त्यांना दोघांना पाहत असतात। सरोज असते, राहुल, रोहिणी, आबा, रजनी, त्याचबरोबर सोहम आणि अनामिका सुद्धा हे तिथे असतात। आता लगेचच इथे जो अद्वैत आहे, अद्वैत गुडघ्यावर बसतो आणि कलाचा हात हातामध्ये घेतो। इथे अद्वैत म्हणत असतो खरं सांगू का खरे, तुझ्या हसण्यात माझं जग सामावलंय, तुझ्या स्पर्शात सुखाचं घरटं बांधलंय, तुझ्या डोळ्यात पाहिलं जे स्वप्न सुंदर तेच आहे माझं आयुष्यातले खरे अंतरंगभर। तू आहेस माझ्या श्वासांचा स्वर, तुझ्या विना अपूर्ण माझं हे घर, तुझ्यावरच्या प्रेमाला नाही कधी शेवट, आपलं नातं आहे आयुष्यभराचं अमोल भेट। अशा पद्धतीने इथे आता अद्वैतने कलाला प्रपोज केलेलं असतं आणि हात हातामध्ये घेऊन म्हटलेलं असतं खरे देशील का जन्मभर आयुष्यभर साथ, होशील का माझी सहचारिणी, आणि माझं तुझ्यावर खूप आणि प्रचंड प्रेम आहे।
तर आता कला मात्र फक्त आणि फक्त पाहतच असते. कला तर निशब्द झालेली असते. तिला तर कळतच नाही काय उत्तर द्यावं म्हणून. अगदी सगळेजणच अवाक होऊन इथे त्याच्याकडे पाहत असतात. तर इकडे सरोजला तर राग आलेला असतो. खरं तर सून म्हणून स्वीकारणं ही गोष्ट वेगळी आणि अद्वैतने तिच्यावर असलेलं प्रेम दाखवणं ही खूप मोठी गोष्ट वेगळी. इकडे मात्र आबा खूप जास्त खुश झालेले असतात. संगीताला तर अगदीच इथे तिचा आनंद गगनात मावत नसतो. पण आता मात्र कलाला प्रपोज केल्यानंतर कला ह्या अद्वैतच्या प्रश्नाला आणि त्याचबरोबर त्यानं तिच्यावर असलेलं प्रेम सांगितलेलं असतं, ह्या सगळ्या गोष्टीला ती आता काय उत्तर देईल आणि त्याच्यावर सुद्धा असलेलं प्रेम ही कशा पद्धतीने त्याला सांगेल. आणि त्यासोबत जो इथे 6 महिन्याचा कालावधी आहे त्या 6 महिन्याच्या कालावधीचं रूपांतर ती 7 जन्मात करेल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर ट्विस्ट कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या अद्वैतने इथे कलासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी केलेली कविता सुद्धा तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. तर प्रेक्षकांनो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. कलाचं जर तुम्हाला उत्तर ऐकायचं असलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.